इथे दृश्य आपण या क्षणी पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी दाखल झाल्याची ही दृश्य काही क्षणात या ठिकाणी आता निवडणुकीला सुरुवात होणार आहे। कंगना रनौत खासदार अभिनेत्री निवडणुकीकरता खासदारांची उपस्थिती या ठिकाणी आपण पाहतोय। सकाळी साधारणतः 10:15च्या दरम्यान मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी देखील मतदान करतील। तर मतदान करण्याकरता संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झाल्याची ही दृश्य। बीआरएस आणि बीजेडी मात्र मतदानापासून दूर असेल। हे दोन पक्ष मतदानात सहभागी होणार नाहीत। सीपी राधाकृष्णन आणि बी सुदर्शन रेड्डी यांच्यात ही लढत होतीये। या ठिकाणी सीपी राधाकृष्णन यांचं पारडं हे जड मानलं जात आहे। गेल्या वेळची जर आपण निवडणूक पाहिली साधारणतः 2022 मध्ये झालेली, ज्यात जगदीप धनखड हे विजयी झालेले होते, त्यावेळी मात्र 528 मतं त्यांना प्राप्त झालेली होती। 528 मतांनी त्यांचा विजय हा झालेला होता। इंडिया आघाडीकडून देखील या मतदान प्रक्रियेत सावध असा प्रतिक्रिया घेण्यात येते। सावधगिरी किंबहुना बाळगली जाते। मॉक पोल देखील काल पार पडलेले आहे आणि आता काही क्षणात बरोबर 10 वाजलेले आहेत आणि पहिलंच मतदान या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करतील। याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसद भवन परिसरात दाखल झाल्याची दृश्य आपण काही क्षणापूर्वी पाहिलेली आहे। मतदानाला आता सुरुवात झालेली आहे। पहिलं मतदान पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी करतायत। तर बीआरएस आणि बीजेडीनं या मतदान प्रक्रियेत सहभागी न होण्याचा निर्णय हा घेतलेला आहे। गेले काही दिवस नेमक्या याच निवडणुकीवरून सुंदोपुसुंदी सुरू होती, आरोप प्रत्यारोप हे सुरू होते। या निवडणुकीत कोण बाजी मारतं याकडे आता सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत। थोड्याच वेळात मतदान आता केलं जात आहे। किंबहुना मतदानाला सुरुवात झालेली आहे। उपराष्ट्रपती पदासाठी मतदान पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत दाखल झाल्याची ही दृश्य, या सगळ्यावर नजर आपली कायम असणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।